नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 13 सप्टेंबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मानिनीला आता तिची बालमैत्रीण सुनीताने सांगितल्याप्रमाणे ती काव्याकडे आलेली असते आणि ती तिला जाब विचारते. त्यावेळी मात्र काव्याच्या डोळ्यात अश्रू येत असतात आणि ती मानिनीला सांगत असते, मी माझा भूतकाळ केव्हाच मागे सोडलाय, त्यामुळे आता माझ्या आयुष्यात कोणीच नाहीये हेच सत्य आहे. त्यानंतर काव्या जीवाला म्हणत असते, आपल्या भूतकाळाने आपला वर्तमान आणि भविष्य दोन्ही विस्कटून टाकलं असतं. तर जीवा लगेच म्हणतो, हे सगळं कोणालाही कळता कामा नये, नाहीतर आपलं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होईल. हे बोलत असताना ते दोघे किचनमध्ये असतात आणि लाईट बंद असते. तर तेवढ्यात पटकन लाईट ऑन होते आणि ते दोघे दचकून इकडे तिकडे पाहतात. त्यावेळी तिथे मानिनी आलेली असते आणि मानिनीला हे ऐकून तर धक्काच बसतो. तुम्हाला काय वाटतं, आता मानिनी त्या दोघांना काही विचारेल का, किंवा त्या दोघांना हे सगळं विसरून जाण्यासाठी सांगेल? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.